पॉज बटन. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी व्हॉट्सअप समूह, टेलिग्राम समूह तसेच दर्शन परिवार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रोतेहो मी आपल्याशी संवाद साधते आहे. सायंकाळचे 6:02 झालेले आहेत आणि ही वेळ आहे आपली रंगात रंगाची शेवटची प्रस्तुती आपल्या व्यासपीठची. आपल्या व्यासपीठमध्ये आपण आज चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. चर्चासत्राचा विषय आहे देवाच्या भक्तीत वेळ घालवणं योग्य की अयोग्य, किंवा परमेश्वराच्या भक्तीत वेळ घालवणं योग्य की अयोग्य, हे योग्य असल्यास का आणि योग्य नसल्यास का नाही, हे आपण समजून सांगायचं आहे. ह्या विषयावर आपण बोलायचं आहे आत्तापासून रात्री 12 वाजेपर्यंत. धन्यवाद. सेंड पॉज शोइंग आयटम्स 13 नमस्कार. to 18 of 20. साहित्य दर्शन ग्रुपसाठी मी अंकुश घोंगडे बोलतोय. आजचा विषय एकदम छान घेतलेला आहे, कारण आषाढी एकादशी पण आहे आणि पहिला रविवार पण आलाय. तर आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. देवाची भक्ती करावी तर का करावी? देवाची भक्ती केल्यानंतर आपणाला आपल्या मनालाही प्रसन्न वाटते आणि घरात सुखशांती लाभते. तसंच आपल्या जी मागची जी काही जी जी संकट आहेत ती दूर होतात. देवाची भक्ती केल्याने आपलं मन तर प्रसन्न राहतंच आणि देव आहे, देव नाही असं नाहीये. देव बघावं तर दगडातही देव आहे. आपण जर दगड ठेवून त्याला जर देव मानलं तरी देव आहे. तर देवाची भक्ती करण्याने आपला आपण जी वेळ देवाच्या ह्याच्यात घातलं भक्तीमध्ये, तर आपणाला खूप काही देवापासून आपणाला देवाच्या भक्तीपासून काही शिकण्यासारखं आहे. देवाची भक्ती केल्याने आपल्या संकट तर दूर होतातच आणि आपली जी मनाची जी इच्छा कामना आहे तीही पूर्ण होतात. तर अशी ही देवाची भक्ती केल्याने काय होतंय ते इथं मी सांगितलेलं आहे. धन्यवाद. सेंड रसिक हो नमस्कार. साहित्य दर्शन मराठी व्हॉट्सअप समूह, टेलिग्राम समूह तसेच दर्शन परिवार यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी चंदा बोलते आहे. आजचा विषय आपलं व्यासपीठ चर्चासत्र रंगतरंगची शेवटची प्रस्तुती यासाठीचा आजचा विषय देवाच्या भक्तीत वेळ घालवणं योग्य की अयोग्य, योग्य असेल तर का, योग्य नसेल तर का नाही, हा विषय फार इंटरेस्टिंग आहे. बोलायला येत नाही, थोडी जीभ हे होते, तर ठीक आहे, असू दे, हा मुद्दा नाही आपला. पण कुणी बघितलाय देव काय आहे, कसा आहे, कुठे आहे? संत महंत म्हणतात की चराचरात त्याचं वास्तव्य आहे, पण कुणाला दिसलाय? भक्ती श्रद्धा ठेवणाऱ्यांनी ठेवावी. भक्ती कुठल्याही गोष्टीची अतिशयोक्ती म्हणजे तर उत्तम नाहीच आहे. अति तेथे माती म्हणतात, अति भक्तीही नसावी. ज्या वस्तू काही लागतात, लोक इतका खर्च करतात, सोनं नाणं दागिने अमकं टमकं काय काय करतात, ते सगळं जर देवासाठी न वापरता जर एखाद्या गरिबाला दान धर्म केला, किंवा कितीतरी अशा संस्था आहेत, अनाथालय म्हणा किंवा मतिमंद व्यक्तींसाठी
अशासाठी जर केलं तर त्या माणसाचं रूपांतर देव माणसात का नाही होणार? भक्ती करणं, आता मी तर सोडून दिलंय सगळं, त्यामुळे मी तर हे अयोग्यच म्हणेन की भक्ती करणं अयोग्य आहे. फक्त निसर्ग देवता आहे, कारण आपण जे काही बघतो, चंद्र सूर्य तारे, जे आपण म्हणजे माझं सांगण्याचं हे तात्पर्य हेच आहे की विश्वास अशावर ठेवावा की जे आपण बघतो. ना आपण देवाला बघितलंय ना भूताला बघितलंय. आपण सगळे एकमेकांनाच बघतो, ऐकतो, दिसत नाही तरी आपण ऐकतो. त्यामुळे आपणच खरे आहोत आणि माणसातच देव शोधायचा. जो माणूस चांगलं काम करेल तो देव. ते अशाच व्यक्तीची भक्ती करायची, जी व्यक्ती आपल्याला देव माणसासारखी आहे. आपले आवडते गुरु असू दे, त्यासाठी आता गुरुपौर्णिमा जवळ येते, म्हणून म्हणते की आपले आवडते शिक्षक किंवा आपले आई वडील, जे आपले नातं आहे, यांच्यावर जीव अगदी ओवाळून टाका. पण ज्याला आपण कधी बघतच नाही, अशासाठी नारळ फोडा, हार घाला, पाया पडा, काहीच गरज नाही. जर खरी प्रत्येकाच्या श्रद्धेत फरक आहे. जर खरोखर अंतःकरणात श्रद्धा असेल ना, बसल्या जागेवरून जरी तुम्ही मनापासून हात जोडले, जर तो असेल, मी तर नाही मानत, तुम्ही मानता, तो असेल तर तो नक्कीच धावून येईल. पण त्यासाठी अगदीच घरदार उपास तापास करणं, पोटाला मारून उपवास करतात. शास्त्रीय दृष्ट्या सायन्सच्या माध्यमातून म्हणजे त्यासाठी सांगितलेलं आहे की ते चांगलं आहे शरीराला, की आपल्या शरीरात आतमध्ये ज्या काही पचनशक्ती आहेत, काही अवयव आहेत आपल्या पोटातले, त्यांना थोडासा आराम मिळावा किंवा आपल्याला पण शरीराला ते योग्य आहे म्हणून उपवास जरूर करावा एखादा. पण घरात सगळं असताना काय गरज आहे उपवास करायची? तेही देवासाठी, ज्याने आपल्याला जन्मापासूनच अंधत्व बहाल केले, अंधकारात ठेवले. कुणी बघितलाय देव? ज्याने बघितला तो भक्ती करेल, ज्याने नाही बघितला तो नाही करणार. माझ्यासारखी नाही करत. अख्खं आयुष्य दुःखात घालवलं. खरं सांगायला नाही पाहिजे, आपलं दुःख आपल्या मनात ठेवायला पाहिजे. पण ज्याला आपण जन्म देतो त्याला बघू शकत नाही, ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना आपण बघू शकत नाही. मग का अशा देवाची भक्ती करायची? कारण यापेक्षा तर महत्व मी कुठल्या गोष्टीला देत नाही आणि देणारही नाही. देव माणसात शोधायचा. जी व्यक्ती अगदी वेळेला अडीअडचणीला आपल्याला धावून येईल, सुखातही दुःखातही, त्या व्यक्तीला तुम्ही देव समजा. म्हणजे मी तरी समजते, तुम्हाला नाही कोणाला जबरदस्ती करत. पण देव काय राक्षस काय, सगळं आपणच आहोत, या मताची मी आहे. त्यामुळे माहित नाही, माझे नास्तिक विचार कोणाला पटणार नाही, पण नको पटू दे. याआधी मी पण होते तशीच तुमच्यासारखी. उपवास करा, हार घाला, दर सोमवारी पाया पडा, हे उपवास ते उपवास. शेवटी पदरात काय पडलं? हा, सगळेजण म्हणतात की आपल्या कर्मावर काही गोष्टी अवलंबून असतात, किंवा आपल्या आयुष्यात काही मिळालं नाही तरी दोष आपण देवालाच देतो. मग दोष देवाला देतो ते एक हेच आहे ना. मग जर तो असता तर या गोष्टी घडल्याच नसत्या ना, कुठल्याही गोष्टी. आता समाजात एवढे बलात्कारांसारख्या अप्रिय घटना घडतात, कितीतरी लोकांवर भ्रष्टाचार केले जातात, टेबल खालून पैसे घेऊन खोट्या लोकांना नोकऱ्या लागतात, हुशार लोक घरात बसतात. मग
अशा वेळेला जर तो आहे तर अशा वेळेला कुठे झोपलाय का, बहिरा आहे का तो? म्हणूनच ओरडून ओरडून आरती वगैरे म्हटली जाते बहुतेक. ठीक आहे, मी जास्त बोलत नाही, बोलायचं तर खूप आहे, पण माझ्या तरी दृष्टीने योग्य नाहीच आहे भक्ती करणं. देव माणसाची भक्ती करा, मी हे म्हणेन. जो माणूस खरोखर प्रत्येकाच्या गरजेला उपयोगी पडतो, आपल्यासाठी कधीही अहोरात्री अर्ध्या रात्री धावून येतो, अशी व्यक्ती देव आहे. देव आपणच आहोत आणि राक्षसही आपणच आहोत. एवढंच मी सांगते. धन्यवाद. Send. But. Pause. नमस्कार, साहित्य दर्शनसाठी अनिल बोलतोय. मंडळी, आत्ताच मीना मॅडमचा आणि चंद्रताईंचा एक मेसेज. चंद्रताईंनी सांगितलं की कोण कुठे गेलंय ते. ताई खूप खूप धन्यवाद. आणि आपण चर्चा करतो आहोत की देवाच्या भक्तीत वेळ घालवणं योग्य की अयोग्य. तर कसं आहे, याबद्दल तर मी माझे विचार मांडणार आहे, माझं मत मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे, मी कुणावर लादणार नाहीये ते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 गुण, 6 अवगुण. हे चांगलं नाही, तो अवगुण येतो. हे अवगुण म्हणजे ऐब आहेत हे. तर ह्या गुणांना जो स्वीकारतो तो साहेब. ज्याच्या अंगी 6 अवगुण आहेत तो साहेब. ठीक आहे. या गुणांना जो धारण करतो तो साधारण. ठीक आहे. या गुणांना जो धुवून टाकतो तो साधू. आणि या गुणांचा अंत जो करतो तो संत. त्यामुळे संतांना शरण जा. आपल्याला जो त्रास होणार आहे तो निश्चित आहे. असं म्हटलं जातं की विधीचं विधान हे चुकीचं नसतं, ते बदलता येत नाही. पण त्या त्रासाची तीव्रता कमी करण्यासाठी संतांना शरण जा असं मानलं जातं. विधीचं विधान असतं की नाही याच्यात मी इतक्या खोलात जाणार नाही, तो आणखीन वेगळा विषय आहे. आणि भक्ती मुळात भक्ती हा जो भाग जो आहे तो इतका मोठा आणि विस्तृत विषय आहे, त्याच्यावर आपण नको बोलूयात. कारण त्याच्यावरती बोलायला जर गेलं तर खूप मोठा मेसेज होईल आणि तो मेसेज एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच मोठा व्हायला पाहिजे, की नंतर त्याचा तो कंटाळवाणा होतो. त्यामुळे त्या विषयावर आपण नाही बोलणार आहोत. पण तुकडोजी महाराजांनी सुद्धा म्हटलेलं की मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव आशाने भेटायचा नाही र, देव काय बाजारचं भाजी. तर एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपल्याला त्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं, किंवा त्या परिस्थितीमध्ये आपण आपल्याला सामावून घेणं आवश्यक असतं, तेव्हाच ती गोष्ट प्राप्त होते. अभ्यास केल्याशिवाय आपण पास होऊ शकत नाही, किंवा तप केल्याशिवाय सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. आणि परमेश्वरांनी कुठेही सांगितलं नाही की माझी भक्ती करा म्हणून. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्म हे फल हेतुर्भुर्मात संगोस्तवी कर्मणी, असं देवाने सांगितलेलं. देवाने स्वतः सांगितलंय की माझ्या भक्तीत तुम्ही वेळ घालवू नका, कर्तव्य करत राहा. एक छोटीशी गोष्ट सांगतो की एकदा नारदाने विष्णूंना विचारलं, विष्णू भगवंताला, की पृथ्वी तलावर तुमचा अतिशय जवळचा किंवा जो तुमची खूप भक्ती करतो असा कोण आहे? म्हणे एक शेतकरी आहे, जा त्याच्याकडे जा बघ. नारद मुनी गेले. नारद मुनींना ते कळ लावायची सवय आहे की नाही. गेली नारदी बरी नव्हे थट्टा. ते नारदांना थट्टा करून करून त्याची नारदी गेली, पण थट्टा करायची त्यांनी काही सोडली नाही देवर्षी. तर ते गेले, बघितलं हा शेतकरी सकाळी उठला, देवाला नमस्कार केला आणि गेला आपल्या शेतात कामाला. दुपारी जेवणाची सुट्टी झाली त्याची जेव्हा वेळ असेल तेव्हा, भूक लागली असेल तेव्हा. तिथे काय अशी सुट्टी निश्चित नसते शेतामध्ये. भूक लागली की जेवायचं. दुपारी हातपाय धुतले, जेवायला बसला, पुन्हा एकदा देवाला नमस्कार केला आणि संध्याकाळी घरी गेला, जेवायला बसला
तेव्हा एकदा नमस्कार केला आणि झोपताना तेव्हा देवाला एकदा नमस्कार केला. असं एक 5-6 वेळा त्याने देवाला नमस्कार केला की देवाची आठवण काढली. हे म्हणे अहो आम्ही कानी कपाळी ओरडतो, आम्ही नारायण नारायण म्हटल्याशिवाय पाणी सुद्धा घेत नाही, आणि हे फक्त 5 आणि 6 वेळा फक्त देवाचं नामस्मरण करतात, हे कसले भक्त. तडक विष्णू भगवंताकडे आले, म्हणाले महाराज हे काय तुम्ही सांगताय हो, काय झालं नारद देवर्षी, काय झालं मुनिवर्य, काय झालं. अहो आम्ही दिवस रात्र नारायण नारायण म्हणतो, आमचं वाक्य पूर्ण होत नाही नारायण म्हटल्याशिवाय. आणि हा जो शेतकरी आहे तो दिवसातनं 5 ते 6 वेळा फक्त तुम्हाला नमस्कार करतो, नाव सुद्धा घेत नाही तुमचं. पहा कसं काय तुमचा भक्त. ठीक आहे म्हणे, जाऊ दे, काय नंतर बघू आपण, ते काय भक्त बिक्त. एक काम करायचं म्हणे माझं छोटस, मी त्याचं उत्तर तुला देतो म्हटलं. तर देवर्षी तुम्हाला याचं उत्तर देतो मी, काळजी करू नका. माझं एक काम करा म्हणे फक्त. तर काय करायचंय म्हणे, काय नाही, एक दिवा देतो, तो दिवा कैलास पर्वतावर नेऊन शंकराला द्यायचा, शंकर भगवंतांना द्यायचा. तो पण पथ्य भाऊ त्याच्यामध्ये म्हणे, तो काम आहे म्हणजे ते इतकं सोपं नाहीये ते. म्हणजे काय हो महाराज तुम्ही सांगा तर, काय कसं काय करायचं. काही नाही, तुम्ही इथून निघाल्यापासून तिथपर्यंत पोहोचेपर्यंत तो दिवा भिजला नाही पाहिजे, एवढंच ना म्हणे. ठीक आहे ना, हरकत नाही ना, करू की तेवढं काम तुमचं. गेले महाराज कैलास पर्वतावरती गेले, अगदी ऐटीत प्रचंड वारा. आता देवर्षीच ते, त्यांच्याकडे तेवढी सिद्धी होती, सारखं त्या दिव्याकडे लक्ष, त्या दिव्याकडे लक्ष, दिव्याकडे लक्ष. दिवा काही विझुदला नाही त्यांनी, अगदी व्यवस्थित शंकरापर्यंत तो दिवा पोहोचवला आणि आले परत. झालं तुमचं काम पत्ते म्हणे. काय काय केलं म्हणे, दिवा पोहोचवला, एकदाही विजला नाही. मला सांगा म्हणे मुनिवर्य देवर्षी, मला सांगा तुम्ही की इथून निघाल्यापासून कैलास पर्वतावर पोहोचेपर्यंत तुम्ही माझं किती वेळा नाव घेतलं. ते म्हणाले एकदाही नाही घेतलं. का नाही घेतलं. ते माझं लक्ष दिव्याकडे होतं, दिवा विजू नये ते म्हणून मी काळजी घेत होतो, आणि त्यामुळे तुमचं नाव घेताच नाही आलं मला. तेव्हा विष्णू भगवंतांनी सांगितलं त्यांना की हेच जे काही तुम्ही आता केलं तीच भक्ती होती आणि तेच कर्तव्य होतं. तुम्ही तुमचं कर्तव्य करा, त्यातून भक्ती साकार होईल आणि त्यातून मला फळ मिळणार आहे. भक्ती ही वेगळी करायची गरज नाही, त्याची वेळ देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या कर्तव्यात कसूर जर केली नाही तर तुमच्या कर्तव्याचं किंवा तुमच्या श्रद्धेचं तुम्हाला नक्की फळ मिळणार आहे. तुम्ही व्यवसाय करा, नोकरी करत असाल, आणखीन काही करत असाल, पण ते काम जे करतो आपण ते एक श्रद्धे भाव मनात असा एक भाव ठेवून करा, श्रद्धा ठेवून करा. ते काम करतो म्हणजे ते काम आपण करत नाही आहोत, एक पूजा आपण करतो आहोत, हे ध्यानात ठेवून श्रद्धापूर्वक अंतःकरणाने जर आपण एखादं काम केलं तर ते काम निश्चित तडीत जातं. मग तिथे देवाची गरज लागत नाही हो, कारण जळी स्थळी काष्टी पाषाणी देव आहेच. अनादि मी अनंत मी असं म्हटलेलंच आहे. माना मानव वा परमेश्वर असं सुद्धा म्हटलेलं आहे. अगदी आत्तापर्यंत देवाची महती सांगणारी गाणी, कविता, अभंग, काव्य बरंच काही तयार होतंय, झालेलं आहे. त्यामुळे कुठेही जायची गरज नाही, कुठेही काही करायची गरज नाही. तुम्ही श्रद्धा पूर्ण अंतःकरणाने कुठलंही काम करा, जसं काम असेल तसं तुम्हाला त्याचं फळ निश्चित मिळणार आहे. त्यासाठी वेगळी भक्ती करायची आवश्यकता नाही किंवा भक्तीत वेळ व्यतीत करण्याची ही सुद्धा आवश्यकता नाही, असं मला वाटतं. हे मला वाटतं. त्यामुळे आपण आपलं कर्तव्य करूया. आपलं कर्तव्य काय हो, लवकरात लवकर ग्रुपवरती येणं. आत्ताच्या घडीला आपलं हेच कर्तव्य आहे नाही का, जास्तीत जास्त संख्येने ग्रुपवरती येणं, आपली मतं मांडणं, जे काही साहित्य दर्शनवरती प्रसारण होत आहे त्याबद्दलच्या प्रतिक्रिया सादर करणं, हे आता आपलं कर्तव्य आहे. आणि तीच भक्ती आपण समजून ग्रुपवरती येऊया.
या विनंतीसह आत्ता मी इथे थांबतो. ठीक आहे. त्यानंतर जी व्हॉइस नोट येईल त्याला उत्तर देण्यासाठी मी पुन्हा ग्रुपवरती येईल. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी या समूहासाठी मी बाळासाहेब घुले बोलतो. आज पहिला रविवार असल्यामुळे आपल्या प्रशासक मंडळाने चर्चेसाठी एक अतिशय समयोचित असा विषय ठेवलेला आहे आपल्या व्यासपीठ या सदनामध्ये. आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीचा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे विठोबा, तर त्या ठिकाणी वारकऱ्यांचा प्रचंड जनसमुदाय जमलेला आहे. आणि भक्तीला उधाण आलेलं असेल तिथं. मित्रांनो, मी जी काही मत या ठिकाणी मांडणार आहे, तर ती मांडताना कोणाचं जर मन दुखावलं किंवा कोणाची श्रद्धा दुखावली तर कृपया मला माफ करावं. माझा तसा काही उद्देश कधीच नसतो, आत्ताही नाही आहे. परंतु माझी मतं थोडीशी वेगळी आहेत या संदर्भात. तरी कृपया मला सगळ्या आपल्या रसिकांनी समजून घ्यावं, माझं मत समजून घ्यावं. आणि जर प्रशासकांना असं वाटलं की घुलेंचं मत हे या ठिकाणी योग्य नाही आहे असं त्यांना वाटलं, तर मला माझं जी काही क्लिप आहे त्यांनी ती काढून घ्यावी किंवा मी काढून घेईन, जे काय असेल ते. तर मला एवढंच सांगायचं की मला कोणाचंही मन दुखवण्याचा काही अधिकारही नाही आणि माझा तसा उद्देशही नाही आहे. मित्रांनो, माणूस हा भावनाशील प्राणी आहे. आणि त्याच्याचमुळे अगदी प्राचीन काळापासून ज्या वेळेला माणसाला निसर्गाची रहस्य ही कळत नव्हती, त्यावेळेला देवी संकल्पना जन्माला आलेली. आता विज्ञानाने बऱ्याचशा रहस्यांवरचा पडदा उठवलेला आहे, परंतु त्या काळामध्ये माणसाला बऱ्याच गोष्टींचं ज्ञान नसल्यामुळे माणसाने ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडतात निसर्गामध्ये, त्या कोणीतरी अदृश्य शक्ती आहे, एक सर्वोच्च शक्ती आहे, ती करते असं माणसाने समज करून घेतला. आणि त्याच्यातून देव ही संकल्पना जन्माला आली आणि त्याच्यातून देवभक्तीची सुरुवात झाली असं मला वाटतं. देवावरच्या ह्या श्रद्धेतून देवाच्या भक्तीची सुरुवात झाली असं वाटतं मला. मित्रांनो, भक्ती करण्यात काही गैर नाही आहे. भक्ती, देवावर विश्वास असणं किंवा देवाची भक्ती करणं याच्यात गैर असं काहीच नाही आहे. परंतु कुठल्याही गोष्टीचा जसा अतिरेक वाईट असतो, तसं भक्तीचा सुद्धा अतिरेक हा वाईट असतो. आणि त्याच्यातून फायदा होण्याच्या ऐवजी आपलं नुकसान होण्याची शक्यता असते. ज्या देवांची आपण भक्ती करतो, मग ते राम असेल, कृष्ण असेल किंवा देवी असेल, शिव असेल, तर ही जी मंडळी होती यांना आपण देव समजतो आता. तर ह्या मंडळींनी कुठल्याच देवाची किंवा कुठल्या याची भक्ती केल्याचं दिसत नाही. रामचरित्र आपण बघितलं, कृष्णचरित्र बघितलं, विठ्ठलाचं चरित्र बघितलं, तर या मंडळीने काही कुठल्या देवाची भक्ती केलेली नव्हती. कारण ही सुरुवातीला माणसंच होती. राम सुद्धा माणूस होता, कृष्ण माणूस होता, विठ्ठल सुद्धा एक वेगळं म्हणून सुरुवातीला समजलं जात होतं. म्हणजे राजीन ढेरेंनी जे काही संशोधन केलेलं आहे त्याप्रमाणे सांगायचं म्हणलं तर विठ्ठल हा एक धनगर आणि गवळ्यांचा एक वीर पुरुष होता. आणि त्याने जे काही शौर्य त्या काळात गाजवलेलं असेल त्याची आठवण म्हणून त्याची मूर्ती तिथे स्थापन केली आणि त्याचंच नंतर विठ्ठलाच्या मूर्तीत रूपांतर, म्हणजे विठ्ठलात रूपांतर झालं असं ढेरे सांगतात. तर मला असं म्हणायचं आहे की राम आणि कृष्ण ही जी मंडळी आपण ज्यांचं गुणगान आता करतो, त्यांची भक्ती करतो, रामनामाचं महात्म्य सगळीकडे सांगितलं जातं, परंतु राम आणि कृष्ण ह्या मंडळींनी सातत्याने
स्वतःचं कर्तव्याला महत्त्व दिलेलं आहे. कृष्णाने स्वतःच्या कर्तृत्वाला महत्त्व दिले, रामाने स्वतःच्या कर्तृत्वाला महत्त्व दिले. दुष्टांचा संहार करणं ही त्यांनी त्यांचं आद्य कर्तव्य मानलेलं आहे. त्यामुळे आता जे काही राम आणि कृष्ण, विठ्ठल, देवीने सुद्धा दुष्टांच्या संहार सातत्याने केलेला आहे सज्जनांच्या रक्षणासाठी. तर त्यामुळे एकंदरीत या बाबतीत जर बोलायचं झालं तर ज्यांना आपण देव मानतो आता, तर त्या मंडळींनी सातत्याने आपल्या नियत कर्तव्य जे आहे, आपलं स्वाभाविक कर्तव्य आहे, तर त्याला महत्त्व दिलेलं आहे. दुष्टांचा संहार, रावणाचं पारिपत्य करण्यासाठी रामाने लंकेला जाणं असेल, किंवा जी काय कौरव आणि ही जी मंडळी होती किंवा कंस असेल, तर ही दुष्ट मंडळींच्या निर्दालनासाठी श्रीकृष्णाने हातात शस्त्र घेणं, स्वतःचं कर्तव्याचं पालन करणं, स्वतःच्या मामाचा सुद्धा विचार न करणं, कारण तो दुष्ट होता. तर याचा अर्थ एवढाच की ही मंडळी काही भक्ती करत बसली नाही, किंवा शिवाजी महाराज असतील, सम्राट अशोक असेल, चंद्रगुप्त मौर्य असेल, तर ही मंडळी काही भक्ती करत बसली नाही, म्हणजे सदा सर्व काळ काही भक्ती करत बसली नाही, तर त्यांनी स्वकर्तव्याला महत्त्व दिलं आणि त्याच्यातून ही मंडळी एवढी कर्तृत्व गाजू शकली असं मला वाटतं. आज मला सांगा, आज जो काही भक्तीचं महात्म्य सांगितलं जातंय, आणि मला कोणावर, संतांवर किंवा कोणावर टीका करायची नाही, खरं म्हणजे कृपया मला माफ करा, मला कोणाचंच म्हणजे संत ही पूज्यच आहेत, परंतु अगदी 13व्या शतकापासून आजपर्यंत जे काही भक्तीचं जे काही महात्म्य आपल्याकडे सांगितलं जातं, मित्रांनो, ज्ञानेश्वर नामदेव यांच्या काळामध्ये भारतामध्ये अल्लाउद्दीन खिलजीचं, रामदेवराय जे काही राजा होता, यादवांचं राज्य होतं, त्याच्यावर आक्रमण झालं. परंतु ह्या सगळ्या आक्रमक जी मंडळी होती, मग त्याच्यात मुस्लिम असतील, ब्रिटिश असतील, फ्रेंच असतील, डच असतील, पोर्तुगीज असतील, तर ही मंडळी अगदी दूरदूरच्या अंतरावरून या ठिकाणी आली. त्यांनी आपली राज्य स्थापन केली, इथं ते स्थिरावले. परंतु कुठल्याही संताच्या साहित्यामध्ये ह्या मंडळींचा निषेध केल्याचं फारसं दिसत नाही. अपवाद असू शकतील काही. आपल्या लोकांना गुलाम बनवलं त्यांनी, कारण आपण कर्तव्य विसरलो. खरं म्हणजे जेव्हा एखादा माणूस एखाद्यावर अन्याय करतो काही कारण नसताना, तर त्याचा प्रतिकार करणं हे त्या व्यक्तीचं किंवा त्या समाजाचं कर्तव्य असतं. परंतु तसं गेलं 1000 वर्ष काही दिसत नाही झालेलं आपल्याकडं, आणि त्याच्यामुळं आपला समाज हा दुर्बळ होत गेला. भक्तीमुळे त्याचा फायदा काही झाल्याचं दिसत नाही. आता बरंच विठ्ठलाच्या बाबतीत सांगितलं जातं की विठ्ठलाने जनाबाईला दळू लागला, किंवा एकनाथ महाराजांच्या घरी पाणी वाहत होता तो, किंवा नामदेवाच्या हातचा नैवेद्य खाल्ला वगैरे, हे सगळ्या गोष्टी सांगतात. खरं म्हणजे आता त्याच्यात किती तथ्य आहे, काही संशोधनाचा विषय, ते काय आपल्याला माहित नाही. परंतु ही जी काही आक्रमणं आपल्यावर झाली वेगवेगळ्या सत्तांची, तर अफजल खानाच्या बाबतीत सांगतात की अफजल खानाने तुळजापूरचं मंदिर फोडलं, विठ्ठलाची मूर्ती फोडली वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. मग विठ्ठल जर एवढा जागृत दैवत होतं, किंवा अंबाबाई जागृत दैवत होती, शिवाजी महाराजांना भवानीने तलवार दिली होती, मग त्यांनी स्वतःचं रक्षण का केलं नाही? म्हणजे थोडं विषयांतर वाटेल लोकांना, पण मला हे म्हणायचं की ज्या दैवतांची भक्ती आपण वर्षानुवर्ष करत आलो, तर त्या भक्तीचा काय उपयोग आपल्याला झाला का? मनशांती मिळाली असेल, समाधान मिळालं असेल आपल्याला, परंतु आपण जी काही जवळपास 800 ते 1000 वर्ष गुलाम राहिलो, आपली संस्कृती
चं खच्चीकरण झालं, भाषेचं खच्चीकरण झालं, आपलं स्वत्व आपण गमावलं. आपली जी काही ब्राह्मण मंडळी असतील किंवा मराठा मंडळी असतील तर ते ह्या सत्तांच्या सेवेतच त्यांनी, ह्या सत्तांची सेवा चाकरी करण्यातच त्यांनी स्वतःला धन्य समजले ते. आणि सामान्य माणूस हा भक्तीमध्ये अडकून पडला आणि त्याला कुठल्याच प्रकारची जाणीव राहिली नाही की आपल्यावर हा अन्याय होतोय परकीय सत्तांकडून, आणि त्याची जाणीव काही कोणाला झाली नाही. आणि याचा फायदा परकीय लोकांनी घेतला. त्यांनी इथं आक्रमण केली आणि स्वतःच्या सत्ता स्थिर केला. त्यांनी अगदी सुखेने या ठिकाणी राज्य केलं. याचं कारण एकच आहे की आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव ही कधीच कोणी करून दिली नाही. एक अपवाद काही सोडून द्या, शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा बाकीचे कोणी राणा प्रताप असेल उत्तर भारतामध्ये, एवढे काय अपवाद सोडले तर कुठलेही राज्यकर्ते असतील किंवा त्या काळचे समाजातली धुरीण मंडळी असतील, ब्राह्मण असतील, मराठा असतील, ती यांनी या परकीय सत्तांची सेवा चाकरी करण्यातच धन्यता मानलेली दिसते. आणि सामान्य माणूस हा देवभक्तीमध्ये रममाण झालेला दिसतो, कारण त्याला त्याच्यातून समाधान मिळत होतं. हे ठीक आहे, समाधान त्यांना मिळत होतं, परंतु त्याच्यातून जे काय आपण भौतिक जे काय आपल्याला, कारण नुसतं अध्यात्म असून चालत नाही, आपल्याला शेवटी ज्या काही गरजा निसर्गाने निर्माण केलेल्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला भौतिक आपला विकास होणं आवश्यक असतं. आपल्याकडं आर्थिक संपन्नता येणं आवश्यक असतं आपल्या आयुष्यामध्ये या सगळ्या गरजा भागवण्यासाठी. आणि भक्तीमुळे तर ह्या काही गरजा काही भागत नाही. ठीक आहे, तुम्हाला देवाच्या भक्तीने समाधान मिळत असेल, सात्विक आनंद मिळत असेल, परंतु त्याच्याने एकंदरीत समाजाचं आणि देशाचं नुकसानच झालंय असं मला वाटतं. कुठल्याही जी काही संत मंडळी होती, कुठल्याही संत मंडळींनी त्या काळची जी परिस्थिती होती, आक्रमक सातत्याने आक्रमण तर करतच होते, इथल्या समाजावरही ते अन्याय करत होते, महिलांवर अत्याचार होत होते, मंदिरं फोडली जात होती, मूर्त्या वगैरे, परंतु कुठल्याही संताच्या साहित्यामध्ये याचा फारसा कुठं काही प्रतिबिंब उमटल्याचं दिसत नाही. काय अपवाद असू शकतील. तर हा सगळा इतिहास आपल्याला माहीत असून सुद्धा ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, आणि त्यांनी आपल्या देशावर शेकडो वर्ष राज्य केलं. आणि आपण मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा प्रतिकार न करता केवळ स्वतःला भक्तीमध्ये तल्लीन करून घेतलं, रोमान करून घेतलं, आणि त्याच्यातून आपला फायदा काय झाला? मला नाही वाटत काही त्यातून आपला फायदा सामान्य माणसाचा झाला असं. ठीक आहे, भक्ती ही करावी, जरूर करावी, परंतु त्याचा अतिरेक होता कामा नये. आणि नेमका त्याचा अतिरेक आपल्या समाजाने केल्यामुळे आपलं सातत्याने नुकसान होत आलेलं आहे, आणि आजही ते चालू आहे नुकसान. आजही आपल्याला आपलं कर्तव्य काय आहे, आपला फायदा कशात आहे, हे समजत नाही. आजही परिस्थिती, आजचे जे काही राज्यकर्ते असतील किंवा अगदी स्वातंत्र्यानंतरचे सगळे जे काही राज्यकर्ते असतील, तर त्यांनी ह्या भावनेला खतपाणीच घातलेलं आहे. त्यांनी या भावनेचा म्हणजे वाढच केलेली आहे. आणि याच्यातून समाजात ज्या काही समाजाच्या गरजा असतात, कारण समाजाचा तुम्ही भक्ती कधी करू शकता, देवभक्ती, देवधर्म हे सगळे कधी माणसाला सुचतात? जेव्हा माणसाचं पोट भरलेलं असतं त्यावेळेला, जेव्हा सगळ्या माणसाच्या आर्थिक विवंचना संपलेल्या असतात त्यावेळेला. अर्थात अशीही काय मंडळी होती की त्यांच्या आर्थिक विवंचना असताना सुद्धा त्यांनी भक्ती केली, ठीक आहे, परंतु माणसाला निसर्गाने ज्या काही गरजा निर्माण केलेल्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण किंवा इतर ज्या काही गरजा असतील,
तर त्याच्यासाठी आपली भौतिक प्रगती सुद्धा होणं आवश्यक असतं. आणि दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की आपल्या समाजाने भौतिक प्रगतीकडे, आर्थिक प्रगतीकडे फारसं लक्ष दिलं नाही. आपण देवदेव करत बसलो, देवभोळेपणा आपल्यामध्ये खूप अतिरेक झाला त्याचा, आणि त्याच्यामुळे आपलं अगदी 1000 वर्षापासून नुकसान होत आलेलं आहे. आजही ते चालू आहे. आजही त्याच्यात काही फारसं फरक पडल्याचं जाणवत नाही. त्यामुळं हे कुठंतरी चित्र बदलायला पाहिजे. जर आपल्याला समाजाचा आपला विकास करायचा असला तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं मूल्यांकन करणं आवश्यक आहे. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे समाजाने. भक्ती जरूर करा तुम्ही, देवावर विश्वास जरूर असायला पाहिजे, श्रद्धा जरूर असायला पाहिजे, परंतु त्याचा अतिरेक होता कामा नये. देवाला ही अपेक्षा नाही की सातत्याने त्यांनी दिवसाचे बराच वेळ त्यांनी देवाच्या भक्तीमध्ये, तर रामनामामध्ये, पूजेमध्ये घालवावं, असं देवाला अपेक्षित नाही. कारण देव स्वतः कर्तव्य करतो. देवाने त्याचं कर्तव्य सोडलेलं नाही. ते राम असेल, कृष्ण असेल, किंवा एखादी अदृश्य शक्ती असेल, तर त्या शक्तीने हे जग जे काही चालवतंय, ती शक्ती, तर त्या शक्तीने आपलं कर्तव्य सोडलेलं नाही. ती काय कोणाचं भक्ती करत नाही. अर्थात देव काय कोणाची भक्ती करत नाही, म्हणजे देव कोणाची भक्ती करणार. परंतु देवाला नेमकं हेच सांगायचं की तुम्ही तुमचं कर्तव्य करा, तुम्ही तुमचं कर्तृत्व गाजवा, तुम्ही तुमचा विकास करा, असंच देवाला म्हणायचं आहे. केवळ भक्तीत रममाण होणं आणि भक्तीत आपला बराचसा काळ घालवणं, हे असं मला वाटतं की हे चुकीचं आहे. आपल्या समाजाच्या उन्नतीच्या दृष्टीने हे फारसं योग्य नाही आहे, असं मला तरी वाटतं. तर कृपया मी जे आत्ता हे काय बोललो, तर कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नये. माझा कोणाच्याही श्रद्धा किंवा भावना दुखावण्याचा उद्देश अजिबात नाही आहे. कृपया मला रसिक समजून घेतील. आणि जर कोणाला असं वाटलं किंवा प्रशासकांना असं वाटलं की हे कोहली जे बोललंय ते योग्य नाही आहे, तर त्यांनी माझी क्लिप रिमूव्ह करावी किंवा मी रिमूव्ह करेल, कोणी जर ऑब्जेक्शन घेतलं तर. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन सांगलीहून बाळासाहेब खोलकुंबे. आषाढी वारीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपलं व्यासपीठ या कार्यक्रमामध्ये देवाची भक्ती करणं योग्य की अयोग्य, असा एक अगदी साधा सरळ विषय आज ठेवण्यात आलेला आहे. आपली संस्कृती ही देववादी संस्कृती आहे, आणि भारत हा असा एकमेव देश आहे की जिथं देववादी संस्कृतीला खूप वाव आहे. आपण देव मानतो, इतर देश देव मानत नाहीत अशातला भाग नाही, पण देवाचं सगळ्यात जास्त भक्तीचं वातावरण आपल्याच देशामध्ये जास्त प्रमाणात आहे असं मला वाटतं. इतर देश त्यांच्या देवांवरती, जेजस क्राइस्ट असेल किंवा त्यांचं कोणी इतर मुस्लिम राष्ट्रांची इतर देव असतील, त्यांच्या देवावरती विश्वास ठेवतात, त्याप्रमाणे कामही करतात, भक्तीही करतात. पण भारतामध्ये हीच भक्ती अत्यंत जागरूकतेनं केली जाते असं मला वाटतंय. देवाची भक्ती हा एक खूप वेगळा मार्ग आहे. या मार्गातून आपल्याला वेगळी अनुभूती मिळते, आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो, जो आपण शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. आता आपली संत संस्कृती बघा, तर संत संस्कृतीमध्ये विठ्ठलाचे भक्त आपले सगळे संत होते. ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, एकनाथ असतील, नामदेव असतील, जनाबाई असतील, चोखाबाई असतील, सावतामाळी असतील, असंख्य संत जे विठ्ठलाच्या भक्तीपायी वेडे झालेत. जवळजवळ 13व्या शतकापासून वारीची परंपरा आपल्या देशामध्ये आहे. तर वारी ही एवढी जबरदस्त परंपरा आहे की जगामध्ये अशा कुठल्याही देवाला एवढं भजलं जात नाही
किंवा एवढे लाखोच्या संख्येनं लोक कुठं उपस्थित राहिल्याचं उदाहरण जगात इतरत्र कुठं नाही आहे, जे पंढरपूरला उपस्थित राहतात ह्यात. तर ही भक्ती नव्हे तर अजून काय आहे? आणि ही भक्ती योग्य नसती किंवा भक्तीत वेळ घालवणं योग्य नसतं तर एवढे लोक तिथं गेले नसते. आपली संस्कृती ही मान्यच करते आहे की देव हा कुठेतरी आहे, देवाच्या भक्तीमध्ये रस आहे, देवाच्या भक्तीमध्ये शक्ती आहे. म्हणूनच आपण भक्तीमध्ये वेळ घालवतो आणि ते आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने योग्यच आहे. भक्तीशिवाय आपल्या जीवनात म्हणजे अर्थ नाही अशा प्रकारची संस्कृती आपण आहे. या जगात भारतातला आता काही ठराविक नास्तिक लोक सोडले तर कोण असं असेल जे भक्ती करत नाही किंवा देवपूजा करत नाही किंवा देवाला मानत नाही? अगदी काही ठराविक लोक असतील ज्यांना श्रद्धा भक्ती याच्यामध्ये रस नसेल, पण आपली संपूर्ण संस्कृती ही भक्तीवरच आधारलेली आहे. भक्तीच या संस्कृतीचा मूळ पाया आहे. देव हा या भक्तीचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्यामुळं देवाची भक्ती करणं म्हणजे वेळ वाया घालवणं ही संकल्पना सर्व अर्थानं चुकीची आहे. भक्तीचे अनुभव येतात तर आपण नवस करतो, पण खरं तर नवस हा प्रकार असा आहे, हा वेगळा विषय असला तरी याच्यावर एक आपलं व्यासपीठमध्ये वेगळाच विषय होईल की नवस हा असा प्रकार आहे की नवस केल्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात, मग आपण तो नवस फेडायला जातो वगैरे. खरं तर नवस ही आपल्या मनाची कल्पना आहे. देवाला आपण नवस करणं योग्य नाही. देवच आपल्याला सगळं काही देत असतो आणि आपल्या सगळ्या अवतीभोवती देवच सगळं काही चालवत असतो. त्यामुळे देवाला आपण कोण देणार किंवा देव आपल्याला काय देणार? आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला त्याचं फळ ईश्वर देत असतो. जे श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलं आहे, जसं आपण कर्म करू तसं आपल्याला फळ मिळतं. आपण जर भक्तीत रंगून गेलो तर भक्तीचं फळ आपल्याला मिळतंच नक्की. आणि त्या भक्तीमुळं आपण तरुण जातो, आपला जन्म सार्थकी लागतो. त्यामुळं ईश्वर भक्ती हा आपल्या संस्कृतीचा, मी पुन्हा एकदा सांगतो की अविभाज्य असा भाग आहे आणि ते आपण जपण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ईश्वर भक्ती कित्येक वेळी आपण संकटाच्या वेळी आपल्याला देवाची आठवण येते. मग संकटाच्या वेळी कुणाची तरी आठवण येणं हे देवभक्तीचंच एक प्रतीक आहे. कारण आपल्या मनाची अशी गाढ श्रद्धा असते की संकट आलं की आपल्या पाठीशी देव आहे, म्हणून आपण भक्ती करतो, देवाची पूजा करतो, देवाचं नामस्मरण करतो. आता जे ते आपापल्या धर्माप्रमाणे नामस्मरण भक्ती वगैरे करत असतील, आपण जर स्वामी समर्थांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं तर महाराष्ट्रातलेच काय पण महाराष्ट्राबाहेरचे असंख्य भक्त स्वामी समर्थांच्या किंवा गोंदवलेकर महाराजांच्या लीला असतील किंवा जे मोठी संत मंडळी होऊन गेली त्यांच्या काही लीला असतील, हे असतील, तर त्या सगळ्या भक्तीमुळेच शक्य झालेलं आहे. आणि स्वामी तर आपल्याला नेहमीच सांगतात की आपण भक्ती केल्याशिवाय ईश्वराच्या जवळ जाता येत नाही. ईश्वर सुद्धा आपल्या भक्तीचा भुकेला असतो. ईश्वर, स्वामी समर्थ ईश्वर ही आपली माऊली आहे आणि माऊलीची भक्ती लेकरानं केली तर भक्तीचं खूप चांगलं असं फळ मिळतं. लेकरं सुखी होतात, ही आपली धारणा आहे. आणि भक्तीचे असे अनेक मार्ग आहेत. आपण वारीपर्यंत चालत जातो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळजवळ 150-150 किलोमीटर आपण चालत जातो किंवा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरला लोक येतात. अफाट जनसमुदाय तिथं आज म्हणजे येतो तिथे आणि आपलं भक्तीसाठी हे करतो, दर्शनासाठी आस लावून बसलेला असतो. कितीतरी वर्षभर लोक याची वाट बघतात. कार्तिकी वारी असेल, आषाढी वारी असेल, तर हे सगळं भक्तीचंच प्रतीक आहे. भक्ती नसेल तर आपल्या जीवनात काहीही अर्थ नाही. भक्ती ही सर्वस्व आहे आपल्या आयुष्यातलं आणि भक्तीची तशी फळंही आहेत. जे निष्णात भक्ती करतात, निष्ठेने भक्ती करतात, त्यांना देव निश्चितपणे प्रसन्न होतो असं आपण मानतो आणि अशी असंख्य उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. तेव्हा भक्ती ही गोष्ट योग्य आहे. भक्तीमध्ये वेळ घालवणं म्हणजे जीवनाची सार्थकता आहे. त्यामुळे भक्ती न करणं
हा ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे, पण भक्तीशिवाय माणूस तरला जात नाही असं माझं ठाम मत आहे. हा विषय निवडल्याबद्दल आषाढी वारीच्या निमित्तानं हा विषय आपल्या समोर आला, चर्चा होईल. याच्यावर अजून अजून काही बरेचसे मुद्दे येतील. तर मला इतकंच सांगायचं आहे. धन्यवाद. नमस्कार, गाडीत बोलतो. अनिल सर, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. माणसात देव शोधणं महत्वाचं आहे. कारण तुकारामांनी म्हटलेलंच आहे की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. माणसाजवळ जा, त्याची गळा भेट घ्या, म्हणजे त्याच्या देवाला भेटा. स्वतःमध्ये देवत्व किंबहुना सद्गुण आणण्याचा प्रयत्न करा. अध्यात्म म्हणजे दुसरं काही नाही, पशुत्वाकडून मानव्याकडे आणि मानव्याकडून देवत्वाकडे जाण्याचा जो प्रवास आहे ते म्हणजे अध्यात्म. त्यात कितीही जन्म लागू शकतील. राजूजी यांचे मत अतिशय सुंदर आहे आणि मनुष्याने स्वतः बदलणं महत्वाचं आहे आणि इतरांकडे अत्यंत भावपूर्ण आणि सर्वांकडे प्रेमाने पाहणं महत्वाचं आहे. ज्योत से ज्योत जगाते चलो, हे जे म्हटलेलं आहे ते महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे. नुसतं तीर्थांना जाऊन काही उपयोग नाही. इतरांमध्ये देव आहे, त्याला भेटा. तेव्हाच माणसं माणसांजवळ येतील आणि अनेक सामाजिक प्रश्न सुटतील. भक्ती ही फार विस्ताराने आणि संपूर्ण जगाकडे पाहण्याची दृष्टी आहे. देवाकडे जाण्याची एकटी दृष्टी नाही. म्हणून सगळ्या सृष्टीकडे, कारण देव असो की न असो हा स्वतंत्र मुद्दा आहे, परंतु ज्याला भक्ती करायची आहे त्याने हे समजलं पाहिजे. आणि खरा भक्त समजतो की जसं माझं ईश्वरावर प्रेम आहे, तसंच त्यांनी बनवलेल्या या सृष्टीवर माझं प्रेम आहे. आणि त्यामुळे त्यातले जे याच्यावक जे कोणी मनुष्य, पशु, पक्षी, वनस्पती या सर्वांवर तो प्रेम करतो, त्याला खरं भक्त म्हणतात. अत्यंत व्यापक दृष्टी म्हणजे भक्ती. आणि मग त्याच्यासाठी देव आहे की नाही हा मुद्दा महत्वाचा राहत नाही, कारण त्याचा प्रवास अगदी योग्य दृष्टीने चाललेला असतो, एका योग्य दिशेने चालू असतो. म्हणूनच ज्ञानेश्वरांनी तेच म्हटलेलं आहे आणि ते आपण ऐकलेलं आहे की माणसाने स्वतःमध्ये बदल करावा आणि इतरांना सुद्धा चांगले विचार देण्याचा प्रयत्न करावा आपल्या परीने. जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे, इतर जन वगैरे अनेक उक्ती आहे. तिथे विस्तारात जाण्याचं काही कारण नाही, पण माणसात देव पाहावा हे फार महत्वाचं आहे. धन्यवाद. नमस्कार, दत्तात्रय गाडे बोलतो. अनिल सर, आपली प्रतिक्रिया मघाही मी ऐकली होती आणि आता आपला फोन मेसेज आल्यावर परत ऐकली. अतिशय सुंदर प्रतिक्रिया आहे आणि माणसाने आपलं कर्म करावं हे महत्वाचं गीतेने सांगितलेलंच आहे आणि कर्मातच भक्ती आहे. गीता उलट हेच सांगते की तुम्ही तुमचं कर्म करा, त्यात सगळं काही आलं. फक्त ते फळाची आशा न ठेवता करा. ते व्यवस्थित करा, आपोआप फळ मिळेल. आता मुद्दा हा आहे की आपण जी भक्ती म्हणतो ती देवाची म्हणा, तुम्ही त्याला काही नाव द्या,
ते महत्वाचं नाही असं मी म्हणेन. परंतु हे जे काही आहे ना सगळंच अध्यात्म हे देवासाठी नाही, हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. आणि इथं बहुतेक लोकांचा गैरसमज होतो आणि त्यांना ते लक्षात येत नाही. ही भक्ती अमुक गोष्टी करणं किंवा अध्यात्मातील, धर्मातील ह्या गोष्टी माणसासाठी आहेत, देवासाठी नाही. मी मग माझ्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं, की त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि. देवाला माहिती आहे मी काय आहे ते. गोविंदरावने देवाची स्तुती केली म्हणजे देव चढून जाईल आणि गोविंदरावला काहीतरी गाठोडं देईल. हा गाढवपणा आहे समजुतीचा. खरं तसं काहीही नाही. आणि गीतेने प्रत्येक ठिकाणी माणूस घडावा हेच सांगितलेलं आहे. माझा भक्त कोणी असेल, कारण बऱ्याच गोष्टी भक्तीच्या किंवा धार्मिक भाषेत सांगाव्या लागतात. तर माणसं त्या गोष्टी मनावर घेतात. किंवा राजूजी म्हटले देव आपल्यासाठी करत नाही काहीच. ते खरंच आहे आणि तेच तर देवाला सांगायचं आहे. महाभारतात युद्ध सुरू व्हायचं होतं तेव्हा अर्जुनाला सांगितलं होतं भगवंतानी, मी तुझ्या बाजूने लढणार नाही, न धरी शस्त्र करी मी. हे प्रसिद्ध वाक्य आपल्याला माहित आहे. मी फक्त तुझं सारथ्य करणार आहेत. म्हणजे अर्जुनाला भगवंताची फक्त नैतिक साथ होती. आणि हेच मानवाला संदेश आहे. तू काळजी करू नको, मी तुझ्या मागे आहे. देव कोणी मानावा किंवा न मानावा हे भाग मी परत सांगतो, हे महत्वाच्या गोष्टी नाहीयेत. परंतु हे समजणं महत्वाचं आहे, की माणसाला आपलं कर्म हेच सगळं काही मिळवून देणार आहे. तो जितकं काम करेल तितकी त्याची प्रगती होईल. कामातच राम आहे. आणि गीतेने हे स्पष्ट परत परत सांगितलेलं आहे. कर्मण्येवही संसिद्धी आस्थिता जनकादया. काम करूनच अगदी जनकासारख्या अनेक उदाहरणं आहेत म्हणे. त्यांनी सिद्धी प्राप्त करून घेतली आणि त्यातूनच त्यांचं नाव कायमचं इतिहासात कोरलं गेलेलं आहे. हा भर प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे. गीतेचं जे मुख्य दर्शन आहे, जे दुसऱ्या अध्यायात सांगितलेलं आहे, की मनुष्य कसा स्थिर झाला पाहिजे बुद्धीने. देवाला मनुष्य स्थिर ठेवून त्याला काय फरक पडतो? ते माणसासाठी केलेलं आहे. जसं नैवेद्य आपण देवाला दाखवतो, मग काही लोक म्हणतात नैवेद्य देव खातो का? मग आमची तथाकथित भाविक मंडळी म्हणते नाही, पण देवाचं वासाने पोट भरतं वगैरे. ही श्रद्धा आहे ज्याची त्याची. पण त्यामागे तत्व हे आहे, की मी माणूस आहे. मी काहीतरी माझ्यासाठी खाण्यासाठी बनवलेलं आहे, माझ्या कुटुंबासाठी. आणि पंचपक्वान्न म्हणा किंवा साधं जेवण म्हणा, ते मी जनावरासारखं खाणार नाही. आलं की पुढे लगेच खायचं. बैलाच्या पुढे चारा दिल्यावर तो लगेच खायला सुरुवात करतो. माणसाने जर लगेच खायला सुरुवात केली, तर बैलात आणि त्याच्यात काही फरक राहत नाही. मनुष्यत्व हे वेगळं दिसलं पाहिजे आणि ते घडण्यासाठी तो नैवेद्य आहे, की देवा मी स्मरण करतोय तुझं आणि मगच खातो. पशुसारखं मी खात नाही. आणि यातूनच मनुष्य घडत राहतो. आणि मग मी म्हटल्याप्रमाणे 12व्या अध्यायात गीतेच्या सगळे जे सद्गुण सांगितलेले आहे, ते माणसाला अतिशय सुंदर घडण्यासाठी आहे. आज जे लोक व्यक्तिमत्व घडवण्यासाठी क्लासेस घेतात, ते सर्व गीतेत आलेलं आहे. गीतेने कुठेच आग्रह धरला नाही, की माझीच भक्ती करा आणि भक्तीच करत राहा. हे गीतेला मान्य नाही. हे महत्वाचं आहे. गीतेलाच नाही, मी काही गीतेच पुरतच बोलतो असं समजू नये. हे खऱ्या अध्यात्माला मान्य नाही. अध्यात्म या शब्दाचा अर्थ थोडक्यात सांगतो फोड करून. आधी आत्मनी इति अध्यात्म.
आधी म्हणजे अधीन, आत्मनी स्वतःवर अधीन म्हणजे स्वतःवर अवलंबून. आपलं काय होतं, कोणी आपली स्तुती केली तर आपल्याला खूप आनंद होतो. कोणी आपल्याबद्दल वाईट बोललं, तर आपल्याला वाईट वाटतं, आपला मूड खराब होतो वगैरे. हे न होणं, मनुष्य कशानेही बदलला नाही पाहिजे त्याचं मन. त्याचं मन स्थिर पाहिजे यावर भर आहे अध्यात्माचा. आत्मनी आधी माझे आतले शस्त्र मला धारदार करायचे. माझा बाहेरच्या कशाचाही माझ्यावर परिणाम होणार नाही, याचा अभ्यास मला करायचा आहे. देवासाठी नाही. आणि तीच तर खरी अध्यात्माची मुख्य गुरुकिल्ली आहे. अध्यात्म म्हणजे आपण धर्म ना अध्यात्म हे शब्द अगदी सारखे म्हणून वापरतो. पण आपण आता पाहिलं त्याप्रमाणे अध्यात्म हा शब्द आहे. मनुष्य स्वावलंबी झाला पाहिजे. त्याच्या वृत्तीने, त्याच्या मनाने, त्याचं मन खंबीर. त्यातूनच हे ध्यान, धारणा वगैरे गोष्टी आल्या. ते काही देवाचं ध्यान करत बसलं म्हणजे तो फार काही मोक्षाला जातो असं नाही. उलट संतांनी म्हटलेले आहे ना, की देवाची द्वारी उभा क्षणभरी, त्याने वेळ घालवायची गरज नाही. त्याने मुक्तिचारी साधी येल्या. त्यामुळे हे त्यातूनच आपलं सगळं मिळतं. स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विंदती मानवः. गीता म्हणते स्वतःचं कर्म हीच पूजा म्हणून जर केलं तर माणसाला सिद्धी मिळते. असं स्पष्ट अनेक ठिकाणी भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि आपलंच काम हीच खरी भक्ती आहे. आणि त्यामुळंच कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असं सावता माळी म्हणतात. तीच धारणा असणं आवश्यक आहे. आणि धारणा ही अशी संतांनी घडवली होती, त्यांची ती घडली होती. कदाचित ती अनेक जन्माची त्यांची तपश्चर्या असेल. आणि म्हणूनच ते शांत राहिले. त्यांच्यावर अन्याय झालेले त्यांनी देवाला दोष दिला नाही किंवा समाजाला दोष दिला नाही. त्यांनी ते शांतपणे सहन केले आणि पुढे गेले. आपल्याला बाकीची नावं सांगायला नको संतांची, ज्ञानेश्वर वगैरे सर्वांनीच समाजाला एक प्रकारे सामना करून आपलं मन बनवलं. किंबहुना ते त्यांनी जन्मोजन्मी बनवलंच होतं. असो, प्रतिक्रिया मोठी होईल, परंतु सुंदर प्रतिक्रिया आहे. अनिल शिंदे साहेब, धन्यवाद. नमस्कार, बाळासाहेब फुलकुंबे सांगलीहून पुन्हा एकदा ग्रुपवर याच विषयासाठी येतोय. मी आलोय एवढ्यासाठीच की आत्ता नुकतीच माझ्या वाचनात, अगदी नुकतीच वाचनात एक कथा आली जी दत्ताजी सरदेशमुख यांच्या चॅनलमधून आली. ती आता वाचली. राधाबाई नावाची बाई, वय वर्ष 55, आर्थिक परिस्थिती जेमतेम, काहीतरी चक्कर आली म्हणून तिला दवाखान्यात ऍडमिट केलं. आणि तिथं दवाखान्यात बेशुद्ध पडल्यानंतर ती शुद्धीवर आली. आणि तिच्या लक्षात असं आलं की तिचे दोन्ही पाय निकामी झालेले आहेत. आणि जेव्हा डॉक्टरने तपासणी केली तेव्हा पायाच्या सर्व नसा बंद झाल्याचे किंवा बाद झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. चालता येत नव्हतं, उठता येत नव्हतं. स्वाभिमानी बाई, तिचं मन तिला खायला लागलं. पण ती पांडुरंगाची निस्सीम भक्त होती. ही सर्व सत्य घटना आहे, कपोलकल्पित घटना नव्हे. ती पांडुरंगाची निस्सीम भक्त होती. अंथरुणात तिच्या शेजारी उशाला एक विठ्ठलाची मूर्ती होती. तर विठ्ठलाची मूर्ती जवळ घेऊन ती सारखी रडायची की माझ्या जीवनात हे परावलंबित्व का आलं, कशासाठी आलं, मी काय चूक केली पांडुरंगा, तेव्हा माझ्या वाट्यालाही दुःख आलं. तर एक दिवस असा आला की ती पडून पडून ती कंटाळली आणि तिच्या डोक्यात विचार आला की आपण पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरच्या वारीला जायचं. घरात सून आणि मुलगा तिचं सगळं करायचे. डॉक्टर वेळोवेळी तपासायचे, फिजिओथेरपिस्ट येऊन तिचं मालिश करायचे, पण सगळं व्यर्थ होतं. काही उपयोग होत नव्हता. तिचे पाय तसूभरही हालत नव्हते. तरी सुद्धा तिच्या मनात आलं पंढरपूरला जायचं, वारीचं दर्शन करायचं, पांडुरंगाचं दर्शन करायचं, वारी करायची. आणि तिच्या मुलांना तिला चालण्यासाठी, घरातल्या घरात चालण्यासाठी एक चाकाची फळी, कारण त्या मुलाचीही आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्याला व्हीलचेअर वगैरे देणं शक्य नव्हतं, म्हणून एक चाकाची फळी त्या राधाबाईच्या चालण्यासाठी वगैरे त्याने दिली होती.
एक दिवस विचार केला तिने, थोडेसे पैसे जमवले, कपड्याचं बोचकं बांधलं, थोडेसे पैसे बरोबर घेऊन ती घराबाहेर पडली पहाटे आणि रखडत रखडत खरडत रडत लोकांच्या मदतीनं कशी तरी पंढरपुरात पोचली. कशी पोचली हे त्या पांडुरंगाला माहीत आणि तिलाच माहीत. पोचली ती आणि चंद्रभागेच्या तीरावरती गेली. ती गेल्यानंतर तिनं पायरी रखडत रखडत ती एक एक पायरी उतरत खाली गेली आणि स्वतःला चंद्रभागेमध्ये झोकून दिलं. एक दोन गटांगळ्या खाल्ल्या, विठ्ठलाचं नामस्मरण केलं. बाबा आता तू तार किंवा मार काहीही कर. आणि साहित्य रसिकांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही की त्या राधाबाईचे पाय पाण्यामध्ये जमिनीत टेकले आणि तिला कुणीतरी उठून उभं करतंय असं वाटायला लागलं. तिला डोळे गच्च मिटून घेतले, पांडुरंगाचं नामस्मरण केलं. ती उठून स्वतःच्या पायावर उभी राहिली. हे सगळ्यात मोठं आश्चर्य. पुन्हा पाण्यात बसली, पुन्हा पायावर उभी राहिली. असं करत करत ती उभी राहिली. तिने डोळे उघडले तर तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूमुळे विठ्ठलाची प्रतिमा तिच्या डोळ्यासमोर जी आली होती ती धुसर होत गेली. पण तिला जाणीव झाली की विठ्ठलाने आपल्याला तारलेला आहे, आपले पाय व्यवस्थित झालेले आहेत. ती स्वतःच्या पायांनी पायऱ्या चढून वर आली आणि मातीत तिनं लोटांगण घेतलं आणि विठ्ठलाला ती आळवायला लागली की बाबा तू मला तारलंस. मग मला हे सांगा की भक्तीमध्ये शक्ती का नाही, किंवा भक्तीमध्ये वेळ घालवणं, वाया वेळ घालवणं कसं आहे? ही जर सत्य घटना अशी घडत असेल तर मला तुम्ही सर्वांनी सांगा विचार करून की भक्ती ही श्रेष्ठ नाही आहे का? इतकंच मला सांगायचं होतं. धन्यवाद. नमस्कार, साहित्य दर्शन मराठीसाठी मी बोलतो राजू. सर्वप्रथम आजचा विषय सुचवला कोणी हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण इतका संवेदनशील विषय आणि इतका माझ्या आवडीचा विषय आहे, त्याच्याविषयी कितीही शब्दांनी वर्णन करण्याचा प्रयत्न केला तरी ते होणार नाहीये माझ्याकडून. तर सर्वप्रथम आजचा विषय प्रशासक समितीपैकी ज्यांनी सुचवला त्यांना खरं तर खूप धन्यवाद द्यायला लागेल. आता मत जर मला विचाराल तर देवाच्या भक्तीत वेळ वाया घालवणं असं मी म्हणेल, म्हणजे अयोग्य आहे. मला ते पटत नाही. ज्या ठिकाणी सगळं काही माणसाला करावं लागतं, ज्या ठिकाणी देवाचं कुठेही काहीही दिसत नाही, आयुष्य सुखकर बनवण्यासाठी, सकारात्मकता घडवण्यासाठी आयुष्यात सर्वत्र माणसाला झटावं लागतं. इतकंच काय, ते आयुष्य सुखकर आणि जास्तीत जास्त सोपं कसं बनवता येईल या धडपडीत माणसाला आपल्या प्राणांना मुकावं लागतं. ही देवाची करामत आहे का? जीवानीशी गेला एक वेळ, ठीक आहे, सुटला असं आपण म्हणतो. देशाच्या सीमेवर अनेक सैन्य लढत असतात, जे शहीद होतात ते नाम अमर करून जातात. परंतु जे या लढाईमध्ये अवयव गमावून पुढे जगण्याची पाळी ज्यांच्यावर येते त्यांना देव का नाही सांभाळत स्वतःहून? त्यांची सर्व जबाबदारी तर मिलिटरी किंवा गव्हर्नमेंट यांचीच असते. संपूर्ण आयुष्यभर त्यांना पेन्शन पुरवणं, पैसे पुरवणं, हॉस्पिटल मोफत, कॅन्टीन टॅक्स फ्री, हे सगळं गव्हर्नमेंटच असतं. मग अशा वेळी देव कुठे असतो? आपण सर्व बंधू भगिनी अंध म्हणून जन्माला आलो, अशा वेळी देव कुठे होता? सगळ्यात टोटली ज्या नकारात्मकता घडून येतात
त्याच्यावर फुंकर घालणारा देव कुठे आहे? का दिसत नाही तो? माणसाला जगण्यासाठी कुठल्याही नकारात्मकतेची आवश्यकता नसते. अशा गोष्टी आपोआप का घडून येतात? आणि जी सकारात्मकता असते ती माणसाला धडपडीने जिद्दीने निर्माण करावी लागते. आपण एकमेकांना बोलतो, देवाच्या कृपेने सगळं चांगलं चाललंय, मग तुम्ही कशाला धडपडता? बसून राहा ना जागेत, देव चालवेल ना तुम्हाला. ती देवाची कृपा नसून तुमची कृपा तुमच्यावर असते. आणि ती धडपड जेव्हा तुम्ही करता त्यात तुम्ही यशस्वी होता का सगळीकडे? मग तुम्हाला जे अपयश येतं त्याला यशात बदलणारा देव कुठे असतो? मध्यंतरी एक कादंबरी ऐकण्यात आली होती, एंजल्स अँड डेमन. जगप्रसिद्ध संस्था आहे मेसन्स. त्या संस्थेमध्ये शास्त्रज्ञांना काही चांगले शोध लागले होते. आणि त्या शास्त्रज्ञांमधला एक शास्त्रज्ञ म्हणजे लिओनार्दो वेत्रा. याने असा एक शोध लावला होता की धर्म आणि विज्ञान यांना एकत्र कसं आणता येईल. अशा वेळी इल्युमिनाटी या दहशतवादी संघटनेकडून त्याचा खून घडवण्यात आला की हे याचं संशोधन घातक आहे. अर्थात ते घातक नव्हतं. धर्म आणि विज्ञान यापैकी कोणीही कमी लेखलं जाऊ नये अशा पद्धतीचं ते संशोधन होतं. हे संशोधन चालू असताना त्याचा खून घडवण्यात आला. अशा वेळी तो देव कुठे होता? मग देवाला हे नाही वाटलं की जे विज्ञान माणसाच्या प्रगतीत किंवा माणसाच्या सकारात्मकता निश्चित करण्यासाठी जे विज्ञान मदत करतं तेच विज्ञान आपल्या बाबतीत नकारात्मकता निर्माण करतंय. आणि हा शास्त्रज्ञ जो आपल्यालाही कमी लेखला जाणार नाही आणि विज्ञानालाही कमी लेखला जाणार नाही, दोघांना सारख्याच उंचीवर नेऊन ठेवणारा शोध लावतोय आणि अशा वेळेस त्याचा खून होतो. तशा वेळेला देव कुठे? हे या कादंबरीतले वाक्य सत्य आहेत. कुठेही काल्पनिकता वगैरे यामध्ये काहीही नाहीये. सुरुवातीलाच ते म्हटलंय यातले सगळे संदर्भ आणि त्यांच्या दफनभूमी किंवा आणखी जे जे काही असेल ते आजही त्या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी बघायला मिळतात. आणि या सर्व घटना सत्य आहेत. तेव्हा देवाच्या भक्तीत वेळ घालवणं कुठेही सोयीस्कर नाही असं मला वाटतं. खरेखुरे देव असतील तर ती माणसंच आहेत. आपले जन्मदाते आपले आई वडीलच आहेत. जन्मापासून आपल्यामध्ये ज्या विकृती निर्माण होतात त्यांना दूर करण्याची खरी धडपड आपले आई आणि आपले वडीलच करत असतात. मग या विकृती आलेले जे असतात त्यांना दूर करण्यासाठी जे आई वडील प्रयत्न करतात, इतके जीवापाड प्रयत्न करूनही त्यांना यश देणारा देव कुठे असतो? का नाही देत? आपले परमेश्वर आपले आई वडील, मग त्यांचे कोण? त्यांच्या यशाला, त्यांना पावलोपावली येणाऱ्या अपयशाला देव का नजरअंदाज करतो? म्हणजे नजरअंदाज हा हिंदी शब्द झाला, सॉरी.
हे सगळं आहे. तर माणसाने माणसाशी माणसासम वागणे या उक्तीप्रमाणे आपणच एकमेकांना खुश ठेवणं म्हणजे आपणच एकमेकांमध्ये देव बघणं हेच आहे. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन मराठी या व्हॉट्सअप समूहासाठी बाबूराव अंजे आपल्याशी संवाद साधत आहे. रात्र झालेली आहे, परंतु साधारण 10:30 वाजले असतील आणि एवढ्या अवधीनंतर मी ग्रुपवर हजर झालो, त्याबद्दल प्रथम दिलगीर व्यक्त करतो. विषय समजून घेतलेला आहे, भक्ती करणं योग्य की अयोग्य. तर या विषयावर थोडंफार बोलावंसं वाटतं. भक्ती आणि शक्ती. भक्तीचं महत्त्व अध्यात्मामध्ये भरपूर चांगलं आहे, गूढ आहे आणि हे महत्त्व जो जाणून घेतो त्याला भक्तीचं महत्त्व समजतं असं मला वाटतं. अध्यात्माची आज नितांत गरज आहे. धर्मशास्त्र कोणताही असो, प्रत्येक धर्माची शिकवण ही एकच असते. सर्व धर्म समभाव, सर्वांचा आदर करणे, प्रेम द्या, दया द्या, हिंसा करू नका, अहिंसेचा मार्ग अवलंबा किंवा खोटं बोलू नका, चोरी करू नका, मद्यप्राशन करू नका. शिकवणी ह्या एकच आहेत, परंतु मग आपण त्याच्यामध्ये भेदभाव करतो. देव एकच आहे तर त्याच्यातही आपण भेदभाव करतो. अमुकामुकांचा देव जिवंत आहे, तुमचा देव मेलेला आहे, तुमचे देव अमर आहेत का, असे वेगवेगळे प्रश्न वगैरे विचारले जातात. परंतु एक इंग्लिशमध्ये म्हटल्याप्रमाणे गॉड इज अवेलेबल इन ऑल रिलिजन्स. म्हणजे एका तत्ववेत्याने म्हटलं होतं इंग्लिशमध्ये की देव हा सर्व धर्मांमध्ये आहे. देव म्हणजे काय, हा खूप मोठा गहन प्रश्न मला लहानपणापासून सतावत होता, आजही सतावतो. परंतु माझ्या मते निसर्गामध्ये असलेली एक शक्ती, ज्या शक्तीविषयी आपण खूप अभ्यास करतो, त्या शक्तीला आपण आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या शक्तीचा कुठेतरी वापर करून काहीतरी वेगळा दुरुपयोग करण्याचा आपण प्रयत्न करतो. मात्र ही नैसर्गिक शक्ती, या शक्तीला कोणी देव म्हणतं, कोणी चमत्कार म्हणतं, कोणी विज्ञान म्हणतं. ही शक्ती आहे. याच्याप्रती जी भक्ती आहे, ती भक्ती बरेचसे लोक बाळगतात. आज आपल्या देशामध्ये अध्यात्माला जे महत्त्व होतं ते तितकंसं राहिलेलं नाही आहे. परंतु तरी पण मी सांगू इच्छितो की सरते शेवटी जे नास्तिक डॉक्टर असतात, जेव्हा केस शेवटच्या टप्प्यात येते तेव्हा ते सुद्धा म्हणतात की आता देवाच्या हातात आहे. म्हणजे भक्ती करणं हे वाईट नाही, भक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने करता येते. आणि फक्त देवाचीच भक्ती नव्हे तर माणसाने माणसाची भक्ती करायला हवी. माणूस माणसात देव असू शकतो, तो देव ओळखायला हवा. तो देव ओळखताना त्याच्यातला चांगुलपणा नेहमी घ्यायचा असतो. देव म्हणजे एक चांगली शक्ती, वाईट नव्हे, जे दिसत नाही परंतु त्याचं अस्तित्व आणि ती विजयप्राप्तीकडे शक्ती जी आहे ती नेते. विजय म्हणजे काय, जेथे सत्य, न्याय, लक्ष्मी या सर्व गोष्टी आहेत तिथे विजय आहे. आणि हा विजय सहजासहजी कोणालाच मिळत नाही. बरीचशी लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रवचन करतात, काही
धर्मांतर करायचा प्रयत्न करतात, एकामेकांवर धर्म लादतात. हे सर्व या गोष्टी थोटांड आहेत. याच्यावर फारसा माझा विश्वास नाही. मी फक्त भक्ती करतो देवाची आणि देवाला पाहतो माणसात. आणि माणूस हे सुद्धा एक देवतुल्य व्यक्तिमत्व असू शकतं की ते केव्हा, जेव्हा एखाद्यावर संकट येत असेल त्यावेळेला त्या संकटकाळी धावून जाणं. तुम्हाला एका गोष्टीची मी जाणीव करून देतो. कोरोना पिरियडमध्ये औरंगाबादसारख्या शहरामध्ये जे कोरोना पेशंट मृत्युमुखी पडत होते त्यांना हात लावण्यासाठी, त्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी कुणीच पुढे झालं नाही. परंतु मुस्लिम समुदायाचे लोक हे न घाबरता त्या पेशंटचा, त्या मृत्युमुखी पडलेल्या कोरोना पेशंटचं अंत्यसंस्कार, दाह संस्कार करत होते. ही बातमी अक्षरशः जी 24 तास TV9 या चॅनलवर जेव्हा ऐकली तेव्हा माझं मन हळहळलं. का? ती सुद्धा माणसंच होते ना. त्यांनी मेलेल्या माणसाची हेटाळणी केली नाही, तर मेलेल्या माणसाला त्यांच्या अंत्यसंस्कार म्हणजे त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे, शास्त्राप्रमाणे त्यांनी हे सर्व पार पाडलं. त्यांनी कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. माणसाच्या विषयीची जी भक्ती असते ती भक्ती त्यांनी जागृत ठेवली. खरोखर हा प्रसंग TV वर ऐकल्यानंतर माझं मन हेलावून गेलं. मी वेळोवेळी विचार करतो, आजही विचार करतो की हा कोरोना म्हणजे काय होता. एक दैत्य, राक्षस, ज्यांनी माणसाला अमानुष बनवलं. माणसाच्या खिशातून अक्षरशः पॉकेटं गायब झाली. डॉक्टरांच्या स्वार्थापायी त्यांनी माणसांची चीरफाड केली. जो माणूस मरण्यासारखा नव्हता त्याला इंजेक्शन्स देऊन मारून टाकलं गेलं, केवळ त्यांची किडनी, हृदय, लिव्हर या गोष्टींसाठी. अक्षरशः चोरी केली. तेव्हा यांना देवाची भीती नाही वाटली का? कोणाचीच भीती नाही वाटली. ते कोणालाच घाबरले नाही. त्यांना फक्त पैसा प्रिय होता, पैसा देव वाटत होता आणि पैशावर त्यांची भक्ती होती. पण ही भक्ती केवळ क्षणिक होती. कारण की पैसा हा क्षणिक असतो, तो जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे माणसाने, मला तरी वाटतं की एकामेकांशी आपण संलग्न राहून, एकामेकांना आपण सोबतीला राहून या बदलत्या परिस्थितीमध्ये युद्ध न करता आपण बुद्ध होऊ शकतो. शांतीचा मार्ग सर्वांना देऊ शकतो. आणि ही शांती म्हणजे आपण एकामेकांशी न लढता एकामेकांमध्ये गुंतून जाऊन, एकामेकांशी प्रेमभावनेने वागून, एकामेकांना आधार देऊन माणुसकीचा पुतळा बनून राहावं. आणि माणसाची प्रती जी भक्ती आहे ती कायम ठेवावी. आणि अध्यात्माला आपण थोडंफार त्याचं चिंतन मनन करावं. कारण की अध्यात्मातून ही शांती मिळत असते. आध्यात्मिक शांती ही चिरकाळ टिकत असते आणि त्याच्यातूनच आपल्याला मोक्ष मिळतो असं मला वाटतं. बघा आता माझा विषय भरकटला आहे की कसा आहे. जाणत्या लोकांनी मला याची जाणीव करून द्यावी, कारण की मी आवेशाच्या ओघात भरपूर काही बोललो असं मला वाटते. तर हरकत नाही, हा विषय मी इथेच संपवतो आणि रजा घेतो. धन्यवाद. Turn on send. Pause button. साहित्य दर्शन मराठी नमस्कार. आपलं व्यासपीठ अर्थात रंगतरंगाचं आपलं हे शेवटचं सत्र आणि आज विषय एवढा मस्त आहे. आपण सगळे खूप छान प्रकारे बोलतायत. अजूनही व्हॉइस मेसेजेस येत आहेत, कोणाचे ऑडिओ येत आहेत. सगळे ऑडिओ मी नोट करून ठेवलेले, पण मी ऐकलेलं नाही. या विषयावर माझं थोडक्यात मत असं आहे की आपण म्हणतो की माणसात देव समजावा, माणसात देव बघावा, आई बाबांमध्ये देव बघावा, मुक्या प्राण्यांमध्ये देव बघावा.
पण शेवटी त्यांचा निर्माता तरी कोण आहे? त्यांचा निर्माता तोच आहे ज्याच्या नावावरती आपण आज चर्चा करतोय. त्याच्याशिवाय विश्व अपुरं आहे, त्याच्याशिवाय विश्व होणंच शक्य नाही. कारण त्याने तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं, आपला रचयिता तो आहे. त्यामुळे आणि हो, त्याच्या भक्तीत वेळ घालवायलाच पाहिजे असं काही नाहीये. मी माझं एक उदाहरण सांगते की मी जेव्हा जेव्हा मंदिरात जाते ना, तेव्हा मी देवाकडे काहीच मागत नाही. आता कधी आईसोबत असेल किंवा कधी परिवार असेल. आता आमच्या परिवाराला माहिती आहे की आम्ही काय मागत नाही वगैरे, पण आई जेव्हा असेल तेव्हा बोलते की असं म्हण तसं म्हण. मी काहीच म्हणत नसते, हात जोडावेसे वाटलं तर जोडते. पण त्याचं अस्तित्व फक्त लक्षात ठेवलं ना की सगळं काही झालं. त्याचं अस्तित्व महत्त्वाचं आहे आणि ते जपलं, ते आपण जाणून घेतलंच पाहिजे. त्याला समजणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये. विज्ञान, आपण बरेच लोक असंही म्हणतात की बऱ्याचशा गोष्टींमध्ये मागे विज्ञान कारणीभूत आहे, देव काही करत नाही. पण असं सुद्धा वाचण्यात आलं, ऐकण्यात आलं की सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव, मग विष्णू, मग महेश, ह्या तिन्ही देवांनी जे आपलं सूत्र हाती घेतलं आपल्याला निर्माण करून, पृथ्वी तलावरची जी घडामोड करायला जे कार्य जे करण्यासाठी त्यांनी हाती घेतलं, मग तिथे विज्ञान कुठे होतं? डोळसपणे श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा नका ठेवू. तीर्थाला जरूर जा, मंदिरात जा, सगळं काही करा. पण जर आपण अंधश्रद्धेने देव भजत असाल तर ते चुकीचं आहे. बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं बऱ्याचदा होतं की कुणाच्या तरी अंगात आलेलं असतं, त्याच्या अवतीभोवती प्रचंड अशी गर्दी असते, सगळे ते प्रश्न सोडवायला बसलेले असतात. खूप वेळ जातो, दिवसेंदिवस त्याच्यामध्ये जातात. योग्य असं उत्तर मिळतं, कधी मिळत नाही. पण तरी सुद्धा आपण ते करणं काही टाळत नाही. मग ही अंधश्रद्धा नाही का? तर अंधश्रद्धा बाळगू नका, श्रद्धा बाळगा, विश्वास बाळगा. आणि मनापासून फक्त त्याचं नामस्मरण केलं किंवा त्याला आपण म्हटलं, हे खरं आहे की कुणी काही म्हणा, देव मागितल्याने देत नाही, मागितल्यानेच तो देतो. खरं तर आपण फक्त मनापासून त्याला म्हणा की असं होऊ दे, आणि ते झालंच पाहिजे. हे अगदी तंतोतंत खरं आहे. बाकी कुणी किती विश्वास ठेवायचा, कुणी त्याच्या मागे धावपळ करायची, कुणी नाही करायची, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण परमेश्वर आहे आणि इथून पुढेही तो असणार आहे. कारण आपल्या सगळ्यांचा रचयिता तोच आहे. तो आहे तर आपण आहोत. आणि राहिला प्रश्न माणसात देव मानण्याचा, आपण माणसात गोरगरिबांमध्ये देव मानू, पण देवाचीच रूपं असतात का हो ही? ज्यावेळेला अनंत पाप करून सोडतात, ज्यांना आई, बहीण, मुलगी काहीही कळत नाही, मग अशा माणसांना आपण देव मानायचं का? नाही मानायचं. अशा माणसांना देव मानू शकत नाही आपण. खरं तर ते दैत्यच असतात. असो, परमेश्वरांच्या 3 शक्ती साकारल्या आहेत, देव, दानव आणि मानव. त्यातलेच ते काहीतरी असतात. मग माणूस हा राक्षस पण आहे, देव पण आहे आणि मानव पण आहे, सगळं काही आहे. त्यामुळे नुसतं देवच मानायचं नसतं माणसाला. तेव्हा काय खूप काही लोकांनी, आपल्या सदस्यांनी, आदरणीय श्रोत्यांनी मतं व्यक्त केली आहेत, खूप काय काय बोलले. बरंचसं ऐकलंय, बरंचसं ऐकलेलं नाहीये, पण संग्रहित मात्र नक्की केलेलं आहे. सगळ्यांचं मी ऐकणार आहे. ऐकायला पुरेसा वेळ पाहिजे असतो. हा 6 तासांचा कार्यक्रम, 6 तास पूर्ण होत नाही तो हे ध्वनिमुद्रण करून, पण तरीही ऐकायला वेळ पुरत नाही, काही समजत नाही काय आहे ते. पण नक्की आहे की परमेश्वराची भक्ती करा, भक्ती करा, आपण डोळसपणे करा, मनापासून करा, मनाने नामस्मरण करा, पूजा अर्चा करा असं काही नाही,
फक्त मनापासून जे मागायचं ते मनापासून मागा, तो दिल्याशिवाय राहत नाही. फक्त मी तरी ह्या घडीला एवढंच मागणार आहे देवाकडे की दुष्ट शक्ती, दुष्ट माणसं या सगळ्यांचा नाश होऊ दे आणि चांगल्या शक्तीचा संचार आजच्या आषाढीच्या निमित्ताने आमच्या जगामध्ये किंवा आमच्या घरादारात, नगरीत, सगळ्या ठिकाणी चांगल्या शक्तींचा अवतरण होऊ दे. दुष्ट माणसं आणि हो, आपण म्हणतो की गर्दी, देवदर्शनालाही एवढी गर्दी जाते, परत येताना त्यांच्या नशिबी काय येतं, तर बऱ्याच वेळेस दर्शन करून येता येता अपघात झालेले असतात. शेकडो लोक, हजारो लोक आपले प्राण गमावून बसतात. मग त्यांची इथं देवावरती श्रद्धा असते, तेही भक्ती करतात, मग त्यांच्या वाट्याला असं का? विचार करण्यासारखा प्रश्न. दोन्ही बाजू एकसारख्याच आहेत, करा किंवा नका करू. कुठल्याही बाबतीत फळाची अपेक्षा फक्त करू नका. बस एवढंच म्हणणं आहे. परमेश्वर आहे, तो असणार, पण मग प्रत्येक वेळी आपण पूर्वसंचित म्हणूया का? वाईट वाईट जेव्हा घडतं, देवदर्शन घेऊन जेव्हा लोक येतात, तीर्थावरून येतात आणि अचानक नदीत त्यांची कार बुडते किंवा रस्त्यात काहीतरी अपघात होतो, त्यावेळी असंच ऐकायला मिळतं की अमुक ठिकाणी देवदर्शनाला गेलेले यात्रेकरी त्यांचं असं असं झालं. त्यावेळी देव त्यांच्या पाठीशी असतो की नाही माहिती नाही. असता तर कदाचित निष्पाप जीव गेले नसते. फक्त करता करविता आहे एवढंच समजायचं. आपण त्याच्या हातातले कळसूत्री बाहुली आहोत. त्याने जसं ठेवलं तसं आपण राहायला पाहिजे, दुसरं काहीच नाही. त्याची भक्ती करा नका करू, त्याला जे आपल्याला द्यायचे ते देतो. त्याच्या मागे धावधाव करायची नाही. तीर्थाला जाऊन त्याचं फक्त नामस्मरण करायचं, तासन तास त्याच्या भक्तीमध्ये वेळ घालवणं मला तरी योग्य वाटत नाही. Send. आजपर्यंत तुम्हाला सांगतो, मी कधीही नमाजला गेलो नाही मशिदीमध्ये. रमजानच्या महिन्यात एकाही वर्षी एकही उपास केलेला नाही. मला लोक म्हणतात, अरे तुला दिसत नाही, तू पायात पोलिओ आहे, खूपच हँडिकॅप आहे, निदान देवाला आळवणी कर त्याची की बाबा मला जे काही असेल ते व्यवस्थित ठेव वगैरे. असं असताना देखील अडचणी आहेतच. मग पण पूर्वी या गोष्टी मी पण करून पाहिल्या, पण त्या देवाला जो अदृश्य स्वरूपात कुठेतरी आहे त्याच्यापर्यंत या पोचल्या नाहीयेत का? आतापर्यंत कुठेही काहीही सकारात्मकता घडलेली दिसली नाही. Pause. Double tap to activate. नमस्कार, साहित्य दर्शन साठी मी मीनामूर्ती आहे मारणे. तर आता सगळ्यांच्या प्रस्तुती, सगळ्यांचे मेसेज नाही का, काय म्हणायचं, मतं ऐकलेले आहे. आपले घुंगडे सर आहेत, बाळासाहेब आहेत आपले सांगलीचे, बाळू घुले आहेत सर आपले, परत चंदाताई आहे. अशा 4 प्रस्तुती मी ऐकलेल्या आहेत, म्हणजे त्यांचे मतं ऐकलेले आहेत. तर छान, ज्याने त्यांनी आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या पद्धतीने छान मतं मांडलेली आहेत नाही का. आणि स्वातंत्र्य आहे आपल्याला. आणि आता अनिल सरांनी सांगितलं की काय जे ही मत असेल तर ते आपण मांडू शकतो, फक्त शिव्या द्यायच्या नाही. बरोबर आहे. तर मी सुद्धा थोडंसं म्हणजे याच्याशी सहमत आहेच. आपले घुले सर आणि चंदाताई
यांच्याशी मी सहमत आहे थोडक्यात. पण ज्यांची खरी श्रद्धा आहे, ज्यांचं खरंच म्हणजे देवभक्ती करून जर चांगलं होत असेल तर त्यांनी खुशाल करावं. त्याच्या विरुद्ध आपण नाही आहेत. पण ज्यांची जबरदस्ती म्हणजे केलंच पाहिजे, व्हायलाच पाहिजे म्हणून मी असं हे नाही का नवस केल्यासारखं नाही का आपण बोलतो की बा माझं हे झालं पाहिजे, मी तुला हे देईल ते देईल, ही खरं अंधश्रद्धा वाटते बरं का मला तसं पाहिलं तर. कारण जी गोष्ट होणारी असते ती होतात आणि बरोबर आहे. आपल्या कर्मामध्ये आपल्या नशिबामध्ये जे आहे ते नक्कीच ते घडत असतं. तुम्ही किती मग तिकडे 5 तोळे वाहा नाहीतर अख्खं म्हणजे घर गहाणून ठेवून कर्जबाजारी व्हा आणि नंतर तिथे देवाला जाऊन त्यांचं हे करा. पण हे योग्य नाही माझ्या मते. आणि चंद्रताई म्हणतात बरोबर आहे. आणि आपण देवाला बघू शकत नाही. अहो साधं देवळामध्ये गेल्यानंतर इतके लांब लांब जातो आपण देवासाठी. पण आपण काय हो तिथलं फक्त वातावरण म्हणजे हे सत्य उदाहरण आहे बरं का की देवांना आपण जातो तिथे काय फक्त वातावरण बघतो, लोकांचा आरडाओरडा बघतो, पुजाऱ्यांचं हे काही पूजा अर्चा चाललेली असते ते ऐकतो. पण देव कसला काळा आहे का गोरा आहे का किती काय कपडे घातले त्यांनी ते सुद्धा आपण बघत नाही. म्हणजे दिसू शकत नाही आपल्याला. तर जे बघतात ते निकुशाल बघावं नाही का असं आहे. आणि भक्ती पण एवढी अति नसावं की आपलं घरदार सोडून मुलं बाळ सोडून देवाच्या पाठीमागे लागणं हेही बरोबर नाही आहे. भक्ती जर करायची असेल तर दोन्ही संसार बघून आपण भक्ती केली पाहिजे. तसं पाहिलं तर मी पण देवाची भक्ती नाही करत, फक्त हात जोडते मनातून आणि बस देवाचं नामस्मरण करते, एवढंच करते मी. आणि अतिरेक म्हणजे कसं की तुकाराम महाराज एवढे देवभक्त होते. बसता उठता भजन कीर्तन हे ते डोंगराचे पण घरामध्ये काय लागतं काय नाही, मुलं बाळांचं काय चाललंय हे सुद्धा म्हणजे आठवणीत नसतं त्यांच्या. आता वेळ तो कुंभार चिखल तुडवता बाग खेळत खेळत आलेलं ते चिखलाखाली त्यांनी तुडवलं आणि त्याचा प्राण म्हणजे गेला. पण तरी सुद्धा त्याला त्याची शुद्ध नाही की बाळ आहे. मग एवढं तल्लीन व्हायचं भक्तीमध्ये म्हणजे हे अतिरेकच झालं बाबा नाही का. तर माझं मत म्हणजे योग्य आणि अयोग्य याच्यामध्ये नाही सांगता येत बरं का. दोन्ही समान आहे माझ्याकडे की ज्याची श्रद्धा असेल त्यांनी भक्ती करा आणि ज्याचं काहीच देवाबद्दल मत नसेल तर त्यांनी नका करू. आणि माणसामध्ये खरंच आहे, माणसामध्ये देव बघावा खरंच आहे की एखादं संकट आलेलं आहे आणि त्या संकटाला आपल्याला माणूस एखादा त्या संकटामध्ये वाचवण्यासाठी भेटतो आणि ते संकट आपल्या दूर होतं थोडक्यात. तर अशा वेळेला त्या माणसाला आपण देव मानलं पाहिजे खरं. आपल्या अंधनसारख्यांनी एवढ्या भरदार रस्त्यामध्ये गाड्या वाहतात, हे वाहतं ते वाहतं. चांगले चांगले लोकांचे ॲक्सिडेंट होतात, गाडी खाली जातात. पण एखादा माणूस जर आपल्याला रस्ता क्रॉस करून देत असेल किंवा आपण एखादा खड्डा आहे त्या खड्ड्यात पाय पडतोय, एखादा माणूस आपल्याला म्हणतोय अरे अरे पुढे जाऊ नको तिथं खड्डा आहे, म्हणजे ते इतका मोठा खड्डा असेल तर आपण नक्कीच त्याच्यामध्ये पाय पुढे टाकल्यानंतर खड्ड्यात पडणार. म्हणजे तो माणूस म्हणजे देव म्हणायला पाहिजे की नाही.
तसं पाहिलं तर देव मानलं ना तर आपण घरामध्ये सुद्धा बसून सुद्धा देव म्हणजे पांडुरंग आपल्याला भेटू शकतो. एवढं काय पायपीट करण्याची आणि तिथे एवढा गर्दी धक्काबुक्का करण्याची आणि अगदी गर्दीमध्ये बेशुद्ध पडण्याची वेळ येते, एवढं देवाने नाही सांगितलेलं खरं. पण ही मनाची भावना आहे, मनाची श्रद्धा आहे आणि चालरीत आहे थोडक्यात, की बाबा मागच्या वर्षी गेलो होतो वारीला, आता यावर्षी झालंच पाहिजे. असं म्हणजे श्रद्धा थोडक्यात किंवा भावना, नाही का? तर असं काही देव म्हणत नाही की बा तुम्ही पायपीट करा, हे करा, ते करा आणि मला भेटायला या. देवाला नमस्कार, 2 हाताने नमस्कार केला आणि मनात भाव असला तरी सगळीकडे देव आपल्याला भेटतो. तर असं म्हणजे समानतेने माझं मत आहे की बाबा योग्य आणि अयोग्य असं आहे. बघा म्हणजे माझं मी मत थोडक्यात मांडलेलं आहे. Send. आपलं काम प्रामाणिकपणे करणं, चोखपणे करणं ही भक्ती. मग ही भक्ती करत असताना देखील कित्येकांना अपंगत्व येतं. मग ही भक्ती पाण्यातच का? पाण्यातच, दुसरं काय? आणि उर्वरित आयुष्य जगण्याला जे अडचणी निर्माण होतात अपंगत्व येण्याने, त्या तर आणखी वेगळ्याच. नमस्कार. तर भक्ती करण्यात वेळ घालवावा की नाही असा साधा सोपा आपला विषय आहे. खरं तर श्रद्धा आणि भक्ती ह्या 2 संकल्पनांमध्ये आपण कधी-कधी गल्लत करतो. ईश्वराप्रती किंवा एखाद्या व्यक्तीप्रती असणारा आपला विश्वास, आदर म्हणजे श्रद्धा. आणि ही श्रद्धा जेव्हा वाढीस लागते, तेव्हा आपली जी भावना असते, आत्मसमर्पणाची भावना किंवा ज्या कृती आपण करतो, पूजा अर्चा करतो, प्रार्थना करतो किंवा आणखी काही, ह्या सगळ्या मग भक्तीत मोडतात. दोस्तांनो, मानसशास्त्र असं सांगतं की कोणावर तरी श्रद्धा ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. कोणावर तरी श्रद्धा असावी. ही श्रद्धा असल्यामुळे एक मानसिक स्थैर्य लाभतं. आपली सहनशीलता वाढते. आणि जर श्रद्धा ठेवणं ही जर इतकी महत्वाची गोष्ट आहे, तर ती श्रद्धा वाढीस लागल्यानंतर केली जाणारी भक्ती हिला आपण चुकीचं म्हणू शकत नाही. म्हणूनच भक्ती करण्यात वेळ घालवावा, नक्की घालवावा, पण तो एक्सेसिव्ह नसावा. माफ करा, प्रमाणाच्या बाहेर नसावा. ही भक्ती प्रमाणाच्या बाहेर नसावी. ही भक्ती योग्य असावी. भक्ती अशा प्रकारे असावी ज्या भक्तीमुळे कोणाचंही नुकसान होणार नाही, कोणालाही बळी द्यावा लागणार नाही, कोणाचाही बळी द्यावा लागणार नाही. एखादा प्राणी किंवा काही तत्सम परिस्थितींमध्ये माणसांचे सुद्धा बळी दिल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत. तर ह्या घटना होऊ नये, अशा गोष्टी होऊ नये, हे जरी खरं असलं तरी भक्ती करणं हे योग्यच आहे. तर दोस्तांनो, मला एवढंच बोलायचं होतं. मला फक्त सांगायचं तात्पर्य हेच की कोणतीही गोष्ट अति प्रमाणात नसावी.
मग ती श्रद्धा असो किंवा भक्ती असो किंवा त्यासाठी दिला जाणारा वेळ असो. चला, धन्यवाद. तर मित्रांनो नमस्कार. आजच्या विषयाला धरून मी आता माझी व्हॉइस नोट रेकॉर्ड करतोय. ॲक्च्युली 2दा-3दा रेकॉर्ड करायला गेली, पण अलीकडे टॉकबॅकचा इश्यू होत आहे. तर मित्रांनो, कसं आहे की भक्ती असावी, श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा नसावी. आणि अनिल शिंदे म्हणाले तसं आणि गाडे सर म्हणाले तसं की माणसात देव शोधावा. बरोबर आहे, पण माणसात देव आहे का हो, इथून प्रश्न आहे. हे माझं मत आहे, कोणाला लादत नाहीये. माणसामध्ये देव आहे का, तर काही अंशी आहे आणि बऱ्याच अंशी नाहीये, असं मी स्पष्ट सांगतो. कारण कसं आहे की माणसाची मनोवृत्ती जी पूर्वी होती ती आता आहे का, हा संशोधनाचा विषय आहे. अहो साधारण उदाहरण घ्या की पूर्वी चढी लागली, मार खाल्ला Wrong तरी Syed. Voice message. 53 seconds. 9:45 p.m. Play. छडी लागली, मार खाल्ला तरी विद्यार्थी घरी ओरडत यायचे आणि पालक बोलायचे नाहीत. आज शिक्षकाने जरी हात जरी लावला, अगदी रागवलं जरी, आता मी स्वतः शिक्षक असल्यामुळे सांगतो, तरी पालक भांडायला येतात. जिथे गुरुला आपण परमेश्वर मानत होतो, गुरुला आपण ब्रह्मा विष्णू महेशची उपमा देत होतो, आज त्या गुरुला काय कुठे नेऊन ठेवलंय आपण. मार गुरुपौर्णिमा करतो आपण, अमुक करतो. आता पुढच्या रविवारी गुरुपौर्णिमा आहे. गुरुला आपण आदराचं स्थान देतो, पण गुरुचा सन्मान करतो का हो? किती प्रमाणात गुरुचा सन्मान होतो, त्याचा अवडंबर मात्र होतं. आम्ही हा गुरु केला, आम्ही तो गुरु केला, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं, आम्ही 10 गाड्या वाटल्या, आम्ही 4,000 लोकांना जेवण दिलं, अन्नदान केलं, गुरुच्या आश्रमात अमुक असं केलं. पण हे अवडंबर आहे असं मी म्हणेन. या सगळ्या अवडंबरच्या गोष्टी असतात आणि काही गोष्टी अवडंबरासाठी केल्या जातात सुद्धा. माझं मत जरा परखड आहे, स्पष्ट मानतोय, कदाचित कोणाला पटणार सुद्धा नाही. पण म्हणून म्हणतो की आजकाल काय झालंय की एखाद्या मंदिरात जायचं, देणगी पात्रात देणगी टाकायची आणि मी फार देवाचा भक्त आहे, मी असं आहे, मी तसं आहे, आणि घरी आल्यावर मग नॉनव्हेज खायचं. म्हणजे हे कुठली भक्ती आहे? तर मला तरी वाटतं की अंतरातली जी भक्ती आहे ती श्रेष्ठ आहे. आपल्या मनात भक्ती आहे आणि ती भक्ती जागवली पाहिजे. आणि आई वडिलांनाच परमेश्वर मानून त्यांची सेवा करणं, जिवंतपणे सेवा करणं, मेल्यावर पित्र करून त्यांना जागवणं, जेवायला म्हणायनं बालिशपणा आहे. पण परंपरा आहे, आपण करतो आहोत. तर माणसात देव शोधायचा असेल तर आपल्या आई वडिलांमध्ये देव शोधा, एवढंच मी सांगेन. आणि देवाची श्रद्धा असावी, भक्ती असावी, पण अंधश्रद्धा नसावी, अंधभक्ती नसावी. धन्यवाद. नमस्कार. साहित्य दर्शन ग्रुपसाठी मी अंकुश जोंगडे बोलतोय. मी आत्ता संजय सरांची ऑडिओ क्लिप ऐकली. तर संजय सर बरोबर आहे तुम्ही म्हणलेलं, देव माणसात बघावं, आई वडिलांत बघावं. पण आई वडील ही आज मुलाला बघत नाही. आई वडील ही मुलाला बघत नाही, मग त्याच्यात देव कसा बघावं? तो अंध झाला म्हणून त्याला फेकून द्यायचं, तो अंध झाला म्हणून तो आपल्यातला नाही असं म्हणायचं. मग हे आई वडील आहेत का? त्या आई वडिलांना सुद्धा देव कसा मानावा? मी तर एकच परमेश्वराला प्रार्थना करतो की मी परमेश्वराला हात जोडून नमस्कार करतो, मनातून मी देव मानतो, पण मी आई वडिलांना कधीच देव मानणार नाही. कारण ज्या
अंध व्यक्तीकडे पैसा नाही, ज्या अंध व्यक्तीकडे कमवण्याची ताकद नाही, त्या अंध व्यक्तीला आईबाप टाकून देतात. मग त्याला आईबापात कसं देव बघायचं मग माणसानं? साहित्य दर्शन मराठीसाठी पुन्हा आलेले आहे मी. तर श्रोते हो, आज आपल्या व्यासपीठामध्ये आजचा चर्चेचा विषय देवाची भक्ती योग्य की अयोग्य ह्या विषयावर आपल्या सर्व विचारवंतांनी आपले छान छान अनमोल असे विचार मांडलेले आहेत या विषयावर. आणि देवाची भक्तीची महिमा आजच्या पवित्र दिवशी आपण सगळ्यांनीच इथे गायलेली आहे, सगळेच बोललेले आहेत. तर सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते. आणि आजचे हे आपल्या व्यासपीठचा हा कार्यक्रम संपलेला आहे असं जाहीर करते. धन्यवाद. शुभरात्री.